हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता किचन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर सध्या थंडीचे दिवस सुरू आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला सण जो येतो तो आहे मकर संक्रांती। तर मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचा वापर करून विविध पदार्थ बनवले जातात। तर मी आज तीळ आणि गुळाचा वापर करून चिक्की बनवले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर ही चिक्की अतिशय सॉफ्ट बनते, त्यामुळे घरातील लहानांपासून अगदी वयोवृद्ध माणसं ही चिक्की अगदी सहजपणे खाऊ शकतात। जर का तुम्हाला पाहायचं असेल की मी ही चिक्की कशी बनवले, तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया। इथे आपला 10 ते 12 मिनिटं शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे आपले शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले आहेत। आपल्याला ह्याला थंड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर सेम कढईमध्ये आपल्याला आता तीळ भाजून घ्यायचे। तर इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहे। तीळ मी स्वच्छ करून घेतले आहेत। 7-8 मिनिटं आपल्याला तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे। असं सतत हलवायचं आहे, जेणेकरून तीळ सर्व बाजूने छान भाजले जातील। तर अशा प्रकारे इथे आपले तीळ देखील छान भाजले गेले आहे। तर तीळ भाजल्यावरती असे थोडेसे फुगतात, तर समजून जायचं इथे आपले तीळ भाजले गेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे तीळ पण थंड करूया आणि मिक्सरला वाटून घेऊया। त्यानंतर सेम कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तूप घालून घ्यायचे आहे। इथे मी 1 वाटी गूळ घेतला, असं बारीक चिरून घेतला आहे, जेणेकरून तो लवकर पाकळेल। तो आपण घालून घेऊया। तर इथे नॉर्मलच गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा वगैरे गूळ घ्यायचा नाही आहे। आता आपण याला मेल्ट करून घेऊया। तर इथे मी अशा प्रकारचा एक ट्रे घेतला आहे। आपल्याला तयार मिश्रण त्या ट्रेमध्ये घालायचं आहे। तर त्याला थोडंसं तूप लावून घेऊया। अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे। तर इथे मी तीळ पण मिक्सरला थोडेसे ओबडधोबड असे वाटून घेतलं आहे। त्याचबरोबर आपण शेंगदाणे होते ते पण मी ओबडधोबड असे मिक्सरला वाटून घेतले आहे। आपला गूळ आता थोडा मेल्ट झाला आहे। आता आपण ह्याला अजून थोडंसं मेल्ट करून घेऊया। तर गॅस इथे स्लोच करायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे। तर अशा प्रकारे आपला गूळ छान मेल्ट झाला आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे हे परफेक्ट असं शिजले। आता आपण यामध्ये बारीक वाटून घेतलेले शेंगदाणे घालूया, त्याचबरोबर तीळ घालून घेऊया। आता आपल्याला हे फटाफट छान असं मिक्स करायचं आहे। गॅस बंद करायचा इथे। आता आपण यामध्ये वेलची पूड घालून घेऊया। एकदा मिक्स करायचं ह्याला। तर वेलची पण इथे आपली छान मिक्स करून झालं आहे, मिश्रण पण तयार आहे। आता आपण हे ट्रेमध्ये घालून घेऊया। तर अशा प्रकारे इथे तूप लावून आपला ट्रे रेडी आहे, त्यात हे घालून घेते मी। आता आपण हे ट्रेभर सर्व पसरून घेऊया छान। दोन 3 वेळा ट्रे टॅप करून द्यायचं, जेणेकरून मिश्रण छान सेट होईल। आता आपण ह्याला 5 मिनिटं थंड होऊन देऊया। तर याचबरोबर इथे 5 मिनिटं झालेले आहे। तर हे थोडं थंड झालं आहे। आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत। तर जेव्हा थोडं कोमट असतं तेव्हाच वड्या पाडून घ्यायच्या। जर का एकदा पूर्णपणे थंड झालं तर वड्या नीट पाडता नाही येणार। तर अशा प्रकारे इथे मी वड्या पाडून घेते।
तर याचबरोबर आपलं इथे वडीचं मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहेत। आता आपण वड्या काढून घेऊया। तर सुरीच्या साहाय्याने अलगद वडी काढून घ्यायचे, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले। जेव्हा आपण पहिली वडी काढू त्याच्यानंतर पुढील वड्या काढायला सोपी जाते। तर इथे पाहू शकतात तीळ आणि गुळाची चिक्की आपली तयार झाली आहे। अतिशय मऊ अशा या चिक्क्या तयार होतात। तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्याही वड्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। चला तर मग आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।